हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि फ्री शिवण क्लास जी सिरीज चालू केली आहे, त्या सिरीजचा आज आपला 18वा दिवस आहे. त्यामध्ये देखील तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कट ब्लाऊज आहे तो फ्रंट पार्ट स्टिचिंग केला आहे. तर बघा, इथपर्यंत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट स्टिच केला आहे. तर कटोरी कशी जॉईन करायची सांगितली तुम्हाला, क्रॉसपट्टी कशी जॉईन करायची, त्यानंतर कटोरीचा टक्स कसा द्यायचा आणि साईजनुसार ब्लाऊजची उंची जास्त असेल तर किती टक्स द्यायचा आणि उंची कमी असेल तर किती टक्स द्यायचा, हे देखील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सावकाशाने डिटेल सांगितले. तर बघा, आता हा जो राहिलेला आहे तो आपण आता कंटिन्यू करू. तर इथं बघा, आता आपली कटोरी वगैरे लावून जॉईन झालाय, क्रॉसपट्टी लावून जॉईन झालाय. इथं आपल्याला लावायच्या आहेत त्या म्हणजे आय हुक पट्ट्या. तर आय हुक पट्ट्यासाठी मी इथं कापड घेते. तर बघा, आता यामधूनच आपण आय हुक पट्ट्या कट करणार आहोत. हे मी अस्तरचं जे होतं माझ्याकडे सेम, तर ते घेतलंय, कारण एवढं जे आहे ते त्यामध्ये बसत नाही. तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीसमध्ये बसलं नाही तर आपल्याला पायपिंगसाठी देखील लागतं. आपण ज्या पट्ट्या आहे त्या आपण या दुसऱ्या अस्तरच्या सेम मिळत्या जुळत्या लावू शकतो. तर इथं आपण बघा, इथे मी अशा या पट्ट्या कट करून घेते अगोदर. आता ते इथं बघा, त्या पट्ट्या मी अशा कट करून घेतल्या आहे. तर ह्या पट्ट्या घ्यायच्या किती, तर त्या मी तुम्हाला सांगते. तर बघा, तर या पट्ट्या आपण हे बघा इथून चेक करून, तर ही पट्ट्या आपण 4 इंचाची घेऊ. आता ही मोठी आहे म्हणून, आणि तुम्हाला जर पट्ट्या एवढ्या नसेल तर तुम्ही 2 किंवा 2.5 इंचाची घेतली तरी काही हरकत नाही. पण आता माझ्याकडे आहे अस्तर जास्त, म्हणजे अस्तरची पट्टी जास्त आहे, तर मी 4 इंचाची घेते. तर इथून मी बघा अशी कट करून घेते. तर बघा, ह्या अशा 2 आय हुक पट्टीसाठी पट्ट्या कट करून घेतल्या, त्या आता आपण जॉईन करून घेऊ. तर इथे हे असे समोरासमोर ठेवायचे. तर हे बघा, आता ह्या कशा जॉईन करायच्या त्या व्यवस्थित बघा, उलट सुलट. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, जो ब्लाऊज 4 टक्स स्टिच केला होता त्याला आपण ज्या पट्ट्या आहेत त्या म्हणजे काचा आणि बटणं लावले होते त्या पट्ट्यांना. तर आता हे जे ब्लाऊज आहे त्याला आपण आय आणि हुक ह्या लावणारे, आय आणि हुक करणारे. या अगोदरच्या ब्लाऊज स्टिच केला होता त्याला आपण काचा आणि बटणं लावले होते. तर चला, तर आता आपण इथं बघू. तर अगोदर मी एक पार्ट घेते, आता हा पार्ट घेते. बघा, या साईडचा पार्ट घेते. आता हा पार्ट आपल्याला उलट ठेवायचा आहे, तर हा बाजूला घेऊ आपण. आता हा उलट ठेवला, त्यानंतर ही एक पट्टी घ्यायची. बघा, ही अशी पट्टी घेते मी. आता हा उलट ठेवलाय, तर खालून अर्धा इंच अगोदर फोल्ड करायचं. इथून अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचं असतं. इथून मी अर्धा इंच फोल्ड करून घेते. इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी अशी आहे पट्टी. आता ही सरळ आहे, ही जी पट्टी ही सरळ आहे खाली, आणि हा खालचा पार्ट उलट आहे, लक्षात घ्या. आता यावर आपण आता स्टिच करून घेऊ. ते इथं अगोदर लॉक करून घ्यायचं. तर बघा, आता आपण हे असं जॉईन करून घेतली पट्टी. तर आता ही अशी ओपन करायची आहे, अशी ओपन करून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आता मी जास्त कास घेतली. आता इथं लक्षात घ्या, जास्त पट्टी का घेतली 4 इंचाची, कारण मला इथं अशा पद्धतीने मी फोल्ड करेल आणि मग ती अशी पट्टी म्हणजे अशी स्टिच करेल. तर हे कापड डबल होईल, कारण याला आपल्याला काय करायचे, आय करायचे आहे ना, त्यामुळे हे कापड डबल होईल. सिंगल जर असलं तर आय लवकर फाटून जातील. म्हणजे हुक लावताना जे आय करतो आपण, ते आय असतात, त्याचं पातळ कापड असलं तर ते लवकर फाटतात. त्यासाठी मी इथं डबल घेतले. तर हे बघा, आता हे असं अगोदर फोल्ड करून घेतलं, आणि आता फोल्ड करून आता ही आपण जी शिलाई दिली त्या शिलाईवरच शिलाई ठेवून आता इथं आपण शिलाई देऊन घेऊ. बघा,
तर बघा अशी आपण 1 इंचाची ही पट्टी आपली तयार होईल. आता 1च इंचाची तुम्हाला घ्यायची आहे. तर हे बघा राईट 1 इंचची ही पट्टी आपली तयार झाली. आय पट्टी आहे. आता ही झाली आपली आय पट्टी. आता आपण हुक पट्टी लावणार आहे. तर हा पार्ट आपण बाजूला घेऊ आता. तर हुक पट्टी कशी लावायची? आय पट्टी उलट बाजू करून लावतो, कारण पार्ट उलटा ठेवला तर त्यानंतर लावली. आता जी हुक पट्टी ती कशी लावायची? तर पार्ट हा सरळ ठेवायचा. हा बघा हा सरळ आहे. इथं आता ही जी पट्टी ती मी अशी फोल्ड करते बघा, डबल फोल्ड घेते. तिथं डबल फोल्ड घेतली तर खालून अर्धा इंच फोल्ड करते. आता ही सरळ आहे, सरळवरची सरळ पट्टी ठेवते मी. ते बघा इकडनं असं अर्धा इंच फोल्ड करायचं आणि इथून अर्धा इंचावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता लक्षात घ्या, हुक पट्टी नेहमी सरळवरती सरळ ठेवून लावतो आणि आय पट्टी जी असती उलट बाजूकडून सरळ ठेवून, म्हणजे ब्लाऊज उलट असतो आणि पट्टी सरळ ठेवलेली असती. तर हा पॉईंट तुम्ही वहीमध्ये देखील लिहू शकता, कारण याचा देखील खूप गोंधळ होतो. पट्ट्या जॉईन करताना उलट सुलट जॉईन होऊन जातात त्यासाठी. तर बघा आता आपण ही खालून अर्धा इंच फोल्ड केले. आता यावर शिलाई देऊन घेऊ. आता इथे मी लॉक करून घेतलं, डबल शिलाई म्हणजे मागे पुढे करून घेतलं. आता पट्टी आपण जॉईन करू. तर बघा पट्टी जॉईन केली. त्यानंतर ही पट्टी अशी ओपन करायची बघा, ओपन करायची. त्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला आता दाबटीप द्यायची. या पट्टीच्या साईडने द्यायची दाबटीप. लक्षात घ्या, इकडे नाही द्यायची. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, दाबटीप ही जो पार्ट आपण जॉईन करतो त्याच पार्टवर द्यायची असते. इथं मी आता दाबटीप देते. दाबटीप दिली. त्यानंतर हा पार्ट असा उलट करायचा आणि आता इथं ही जी आहे ही पट्टी अशी आपण जॉईन करून घेऊ बघा. आता ही जी आहे ती अगोदर मी अर्धा इंच फोल्ड केली, कारण खूप मोठी होत होती ती, आणि त्यानंतर ही अशी पुन्हा फोल्ड केली आणि आता इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची या पट्टीवर. आता मी इथं शिलाई देऊन घेते बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण हुक पट्टी पण जॉईन केली. आता इथे हे डबल टिबल कापड, चौपट कापड झालं असेल तर का, कारण हुक लावायचे आपल्याला. हे ब्लाऊज पीस सिंगल आहे. अस्तरच्या याला ठीक आहे, अस्तर डबल असतं, अस्तर असतं, ब्लाऊज पीस असतं, ते डबल टिबल होऊन जातं. पण हा पीस सिंगल आहे, त्यासाठी इथं 2 ते 3 फोल्ड म्हणजे आले पाहिजे, कारण आपल्याला इथं हुक अटॅच करायचे असते. त्यासाठी तुम्ही जर इथं डबल टिबल कापड घेतलं नाही तर हुक लावताना काय होतं बघा, ते हुकचे धागे नाही इकडे मागे दिसतात, कारण कापडच तिथं कमी असतं. त्यामुळे सुईचा तो धागा आहे तो इकडे येतो, मग ते फिनिशिंग छान नाही वाटत, चांगलं नाही वाटत ते ब्लाऊज. त्यासाठी इथं थोडंसं जे आहे म्हणजे डबल टिबल फोल्ड कापड घ्या आय पट्टी हुक पट्टीसाठी. म्हणजे आपले जे हुक लावताना तुम्हाला मी दाखवेल की कशा पद्धतीने फिनिशिंग येते. बघा आता आपण दोन्ही बाजूच्या आय हुक पट्ट्या लावून घेतल्या. हे बघा अशा आता ह्या एकावर एक ठेवायच्या बघा, अशा एकावर एक ठेवून आता इथं जे एक्स्ट्राचं जे आहे कट करून घ्यायचं. आणि इथं तुम्ही देखील ह्या पट्ट्या देखील चेक करून घ्यायच्या आहे. ह्या जे गळ्याचे ज्या पट्ट्या आहे इथून ते इथे थोडंफार कमी जास्त असेल ते इथेच कट करून घ्यायचे, कारण पायपिंग लावताना आपल्याला ते पुन्हा चेक करावंच लागतं. पण आता देखील चेक केलं तरी काही हरकत नाही. तर हे बघा अशा कट टू कट ठेवून घेते मी व्यवस्थित. आणि इथून आता हे जे आहे एक्स्ट्रा ते कट करून घेते. तर हे बघा कट करून घेतलं. हे बघा आता फ्रंट पार्ट आपला आय हुक पट्टी लावून देखील तयार झालाय. आता मी हा पार्ट बाजूला घेते. तर आपण असंच हा पार्ट बाजूला घेऊ. आता म्हणजे फ्रंटची आपली पूर्ण शिलाई झाली. तर आता आपण बॅक पार्ट घेऊ. तर इथे मी आता बघा बॅक पार्ट घेते. तर बघा इथं बॅक पार्ट घेतलाय. आता ही सरळ बाजू आहे, बॅक पार्टची ही सरळ बाजू आहे, ती इथं उलटं करायचा. हे बघा उलटा केला. आता इथं बॅकला आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा ते इथं बघा, आपल्याला इथून जी घडी आहे बघा फोल्डची, इथून हे बघा तुम्हाला दिसत असेल ही फोल्डची घडी, पुन्हा इथं पुन्हा हे बघा असं ठेवून चेक करून घ्यायचं. हे बघा
असं ठेवून चेक करायचं फोल्डची घडी कोणती येते, तर ही बघा ही येते. तर आपण हे बघा ही, तर आता इथून टेप ठेवायचा, ते इथे ठेवायचं बघा असा, या फिटिंगपर्यंत ठेवायचं. त्यानंतर याचं सेंटर काढायचं, तिथं सेंटरवर असं मी मार्किंग करते. आता इथे सेंटरवर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथं बॅकला टक्स घ्यायचा आहे, त्यासाठी आपण ही मार्किंग केली. आता इथून बघा हा जो गळा आहे, ह्या गळ्याच्या अर्धा ते 1 इंच खालीच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर इथून चेक करून घेऊ, तर हा किती 5.5 इंचाचा आहे ना, तर इथं आपण 4.5 इंचाचा टक्स घेऊ. कारण अर्धा इंच गळा पुन्हा खाली येणार आहे, शिलाईमध्ये जाणार, तर पुन्हा खाली येईल तो. त्यासाठी आपण इथं 5.5 इंच आलं तर इथं 4.5 इंच घेऊ, म्हणजे या गळ्यापेक्षा आपल्याला अर्धा ते 1 इंच खाली घ्यायचा आहे टक्स. इथं बघा मार्किंग करून घेते. तर इथून गॅप चेक करून घ्यायचा, तर हा किती आला आहे 6 इंच. तर सेम इथून देखील 6 इंच हवा आहे, कारण आपला टक्स मागे पुढे होऊन जाईल त्यासाठी. इथं आता हे आपण मार्किंग केलं आहे, ते बघा असं ठेवायचं. ते इथे मी असं आता लाईन ओढून घेतली. त्यानंतर बघा काय करायचं, आता हा टक्सचं मार्जिन किती घेतलं होतं आपण 1 इंचाचं, ते ह्या लाईनच्या दोन्ही बाजूने अर्धा इंच इथं मार्किंग करू बघा. तर मार्किंग केलं, ती मार्किंग आपल्याला या लाईनला इथं जॉईंट करून घ्यायचं. इथे बघा इकडे देखील सेम दोन्ही बाजूने हा टक्स इथं ड्रॉ केला आहे, अशी मार्किंग केली. आता इकडे देखील सेम करायचं आहे आपल्याला. इथं काय करू, इथून आपल्याला चेक करायचं बघा, इथून पुन्हा टेप ठेवायचा, पुन्हा इथं चेक करायचं. ते इथे किती आलं होतं आपलं 5.5 इंच, ते इथे किती घेतले आपण 4.5 इंच. ते बघा इथून असं ठेवून चेक करायचं 5.5 आहे, तिथं आपण 4.5 घेऊ, म्हणजे गळ्याच्या खाली अर्धा ते 1 इंच आपल्याला खाली घ्यायचे. तिथं मार्किंग केलं. तर इथून चेक करू हा गॅप किती आहे, 6 इंच एक लाईन. तर हा देखील सेम तेवढाच पाहिजे, टक्स नाही तर मागे पुढे होऊन जाईल. इथून आपण आता ही लाईन अशी सरळ ड्रॉ केली. त्यानंतर याच्या दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायची, कारण आपण 1 इंच घेतलं होतं ना बॅक साईडचा टक्स, तर दोन्ही बाजूने अर्धा इंच इथं मार्किंग करून घेऊ. ते इथं असं जॉईन करून घ्यायचे बघा, इथं असं जॉईन करून घ्यायचं. हे बघा टक्स आता आपण मार्किंग करून घेतलाय. आता आपल्याला याच टक्सवर शिलाई देऊन घ्यायची. तिथं आपण आता शिलाई देऊन घेणार आहे. आता ही उलट बाजू आहे ना, ती इकडनं शिलाई द्यायची बघा, असा टक्स धरायचा. तर आपण मार्किंग केली म्हणजे आपल्याला आता बरोबर समजेल का आपली ही जी लाईन आहे सेंटरची, ती सेंटरला आली पाहिजे, आणि हे जे आहे साईडचं ते एकावर एक असे दोन्ही सारखे आले पाहिजे. त्यासाठीच मार्किंग करून घ्यायची टक्सची. तर बघा आता हा टक्स आपण जसा मार्किंग केलाय तसा आपण आता यावर शिलाई देऊन घेऊ आपण इथे. आता इथं बघा सुई अशीच आतमध्ये ठेवायची. आपल्याला फक्त ब्लाउजचा जो पार्ट आहे तो फिरवून घ्यायचा आहे बघा, कारण बाहेर सुई काढायची नाही. बाहेर जर सुई काढली तर तिथून जे धागे असतात, ही आपण टीप दिली ही टक्सची, ती ओपन व्हायला सुरुवात होते. आत्ता लगेच नाही होत, पण नंतर लगेच यूज केल्याने ती ओपन होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, तिथं सुई मध्येच ठेवायची, परत त्यावर डबल टीप येऊ द्यायची. तर हे बघा आता यावर आपण डबल टीप देऊन घेतली, म्हणजे आपला टक जो आहे तो पूर्ण पॅक झाला आहे, धागे निघणार नाही आता त्याचे. तर आता इकडनं देखील सेम जशी मार्किंग केली तशीच आपल्याला, सॉरी इकडनं जशी मार्किंग केली तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. इथं बघा तर बघा ह्या साईडचा देखील टक्स आपण जसा मार्किंग केलाय सेम त्या पद्धतीने ठेवून आपण आता त्याला शिलाई देऊन घेऊ. इथं बघा आता इथं सुई अशीच ठेवायची, पुन्हा ती टर्न करायचं, हे बघा असे, आणि त्यावर आपल्याला परत डबल शिलाई येऊ द्यायची. तर बघा
अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे बॅक साईडचे दोन्ही टक्स आपण देऊन घेतले. आता आपल्याला इथं कमरपट्टा म्हणजे जी कमरला जी असते ती पट्टी लावायची. तर ती पट्टी कशी लावायची ती इथे मी अस्तरचे कापड घेते, अगोदर ठेवून चेक करून घेऊ आपण. तर बघा इथे तुम्ही ही पट्टी 2.5 किंवा 3 इंचापर्यंत घेऊ शकता. तर इथे मी 3 इंचाची घेते. तर इथून बघा टेप असा ठेवायचा. 3 इंच कुठे येते ते इथे मी मार्किंग करून घेते 3 इंचावर. आणि आता 3 इंचाची ही जी पट्टी ती अशीच कट करून घेते. तर इथं अगोदर चेक करून घेऊ आपल्याला कुठपर्यंत लागते तिथपर्यंत आपण पट्टी कट करून घेऊ. थोडीशी अर्धासा किंवा 1 इंच एक्स्ट्रा असली तरी काही हरकत नाही. तर आपण अशी बॅक साईडला आता पट्टी जी आहे ती कट करून घेतली. तुमच्याकडे कापड नसेल तुम्ही 2-2.5 इंचाची घेतली तरी काही हरकत नाही. तर बघा आता इथून मी अशी आता हा पार्ट आहे तो बॅक साईडचा तो सरळ आहे. सरळवरची सरळ ही पट्टी अशी ठेवायची आणि इथून आता शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई द्यायची. तर बघा अशी आपण पट्टी लावून घेतली. त्यानंतर ती ओपन करायची आणि जिथं आपण शिलाई दिली कमरपट्टी आपण जॉईन केली, जे शिलाईचं जे मार्जिन आहे ते आता आपण अस्तरच्या साईडने त्या पट्टीच्या साईडने येऊ द्यायचं आणि त्यावरच आपल्याला शिलाई द्यायची म्हणजे दाबटीप देऊन घेऊ. आता आपण इथं अशी दाबटीप देऊन घेऊ. अशी आपण दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर हे अशी ओपन करायची म्हणजे उलट बाजू करून घ्यायची. तर इथं बघा मी आता काय करते, तुम्हाला जर नवीन असेल तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही काय करायचं अगोदर असं फोल्ड करायचं आणि इथं तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची. आता मी इथं शिलाई देणार नाही डायरेक्ट असं, कारण एक्स्ट्रा पट्टी त्यासाठीच घेते मी. कारण आपल्याला इथं शिलाई द्यायचं जे असतं अर्धा इंच फोल्ड करून ते आपलं वाचतं शिलाई द्यायचं काम. त्यासाठी थोडी एक्स्ट्रा घेतलं ना आपण डायरेक्ट फोल्ड करून अशा पद्धतीने हे बघा असं फोल्ड करून इथं पट्टी अशी जॉईंट करू शकतो. तर आता इथे मी अशाच पद्धतीने फोल्ड करते आणि इथे ही पट्टी आतमधून जॉईन करून घेते. हे बघा असं थोडं प्रेस करून घ्यायचं असं. आणि इथं बघा शिलाई आता आपल्याला थोडी जाड द्यायची असते, कारण इथे ना आपण हात शिलाई करतो. ही शिलाई काढून टाकतो नंतर आपल्याला हात शिलाई करायची असते. त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे तर शिलाई थोडी जाड द्यायची. तर म्हणजे 4 किंवा 5 इंचाची शिलाई द्यायची. इथं आता मी 5 इंचाची शिलाई देऊन घेते. व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला पट्टी शिलाई देऊन घ्यायची बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण ही पट्टी कमरपट्टी जॉईंट करून घेतली. बघू शकता तुम्ही आपण जी दाबटीप दिली, दाबटीप कशासाठी देतो कारण ते आतमधलं जे कापड आहे ते बाहेर दिसू नये. आता इथे तुम्हाला दिसतंय का कमरच्या साईडने कुठेही कापड असं बाहेर दिसत नाही, त्यासाठी दाबटीप द्यायची असते.
आता हे एक्स्ट्राचं जे आहे ते असं कट करून घेऊ. इकडे देखील सेम. तर बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट देखील तयार केला. आता बॅक पार्ट मी बाजूला ठेवते. ते असे बॅक पार्ट बाजूला घेते. आपल्याला आता स्लीवला जो आहे खालून दंड घेर ते फोल्ड करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं आणि इथे मी नवीन सांगणार आहे तुम्हाला, कारण ब्लाऊज पीस जर अपुरा आला तर काय करायचं. तर इथं बघा आता मी स्लीव घेते, म्हणजे बाही घेतली. आता ही बाही जी आहे आपल्याला साधी बाही आहे ना 2 इंच त्याच्यात प्लस करावं लागतं, कारण हे बघा अर्धा इंच अगोदर फोल्डमध्ये जातं, त्यानंतर 1 इंचच आपल्याला आतून अजून पुन्हा फोल्ड करावं लागतं, कारण साधी बाही आहे त्यासाठी. पण आता इथं कापड कमी होतं, त्यासाठी आता मी काय करणार आहे, वेगळं जे अस्तरचं कापड आहे ते 2 इंचाची पट्टी घेणार आहे. इथं बघा आता हे जे आहे अस्तरचं ते मी 2 इंच घेते. तर बघा इथे ही जी पट्टी याशे एकावर एक आता ह्या 2 ठेवून घेतले. हे बघा याशे ठेवून घेतले, कारण या आतमधून आपण जशी कमरला पट्टी फोल्ड केली ना, ही बघा कमरला कशी आतमधून ही पट्टी लावली तसेच आपल्याला बाहीला देखील लावायची, कारण ब्लाऊज पीस कमी होता त्यासाठी. तर हे बघा इथून मी आता 2 इंच घेते. 2-2 इंचावर असं मार्किंग करून घेते, कारण आपल्याला 2 इंचाची पट्टी हवी. तर इथं बघा 2-2 इंचावर मी मार्किंग करून घेते ना अशी पट्टी. तर बघा मार्किंग करून घेतला. आता ही पट्टी आपण कट करून घेऊ. तर बघा आता ही पट्टी आपण कट करून घेतली. आता बाहीचा दंड घेर चेक करून घेऊ, कमी जास्त होत असेल तर बघा इथं थोडंसं कमी होतंय, ते इथं आपण काय करू, अगोदरच एक जॉईंट देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला पुन्हा कटिंग करायची गरज पडणार नाही. तर त्यासाठी बघा ती आपल्याला असं एकावर एक ठेवायची. म्हणजे एक्स्ट्रा राहिलं तर कट करता येतं त्यासाठी. तर बघा अशी पट्टी कट करून घेतली. आता या पट्टीला मी जॉईंट करून घेते अगोदर. इथं हे बघा इथे जॉईंट करून घेते. जॉईंट करून घेतली. ते बघा अशी जॉईंट करून घेतली. आता यावर दाबटीप देऊन घेते, म्हणजे आपली पट्टी निघणार नाही, ओपन होणार. हे बघा अशी आपण आता ही पट्टी तयार करून घेतली. आता बघा बाहीचं आपल्याला काय करायचं आहे, आता ही आपली वरची सरळ बाजू आहे आणि ही देखील सरळ आहे. यावर अशी मार्किंग करून घ्यायची. तर मार्किंग करायची, त्यानंतर एक पाटी घेते मी अगोदर. ती बघा ही सरळ आहे, सरळवरती सरळ आपल्याला ही पट्टी ठेवायची. ती बघा सरळ व सरळ ही अशी पट्टी ठेवते मी. इथून सरळ व सरळ पट्टी ठेवून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची दंड घेरला. हे बघा अशी जॉईंट करून घेतली आपण ही पट्टी. आता ही ओपन करू आणि इकडनं दंड घेरच्या बाजूने आपल्याला ही पट्टी जॉईंट केली त्यावर दाबटीप देऊन घ्यायची. तिथे मी दाबटीप देऊन घेते. आता हे बघा अशी दाबटीप देऊन घेतली पट्टी. आता जॉईंट करून घेतली. त्यानंतर काय करायचं, आता उलट बाजू तर आपल्याला अगोदर अर्धा इंच फोल्ड करायचं. हे बघा असं फोल्ड करायचं आणि हे फोल्ड आपल्याला असं इथं शिलाई देऊन घ्यायची. तर अगोदर अर्धा इंच जे फोल्ड आहे त्यावर आपण शिलाई देऊन घेऊ. इथे मी अगोदर शिलाई देऊन घेते.
इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली. त्यानंतर हे जे आहे ते पुन्हा आपल्याला असं फोल्ड करायचंय बघा असं, आणि हे जे आहे यावर शिलाई येऊ द्यायची. तर इथे मी आता शिलाई देऊन घेते बघा. ही देखील शिलाई नंतर आपल्याला उसवून घ्यायची असते, कारण इथं हात शिलाई करायची असते. त्यामुळे इथं थोडीशी 4 किंवा 5 नंबरची टीप द्यायची, म्हणजे जाड टीप द्यायची, पटकन उसवता येईल. आपलं कापड देखील त्याने खराब होत नाही उसवल्यानंतर. हे बघा अशा पद्धतीने आपण एक बाही तयार केली. आता सेम आपण दुसरी देखील तयार करून घेऊ, म्हणजे आपली सरळ बाजू. लक्षात आलं? तर हे बघा एक आपण तयार केली. आता आपण दुसरी घेऊ. तिथे मी दुसरी बाही घेते बघा. ही सरळ आहे. सरळवरती सरळ आपल्याला ही पट्टी जी आहे ती ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने, आणि शिलाई देऊन घ्यायची दंड घेरला. शिलाई देऊन घेतली. त्यानंतर ही पट्टी अशी ओपन करायची आणि यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देताना जे मार्जिनचं आहे खाली जे कापड आहे हे आपलं दाबटीप खाली आलं पाहिजे. हे बघा आता इथे मी दाबटीप देऊन घेतली. अशी आपण ही पट्टी जॉईन करून घेतली. आता अर्धा इंच फोल्ड करायची ही, आणि यावर आपल्याला एक टीप देऊन घ्यायची. तर इथे मी अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेते. हे बघा अशी आपण टीप देऊन घेतली. आता ही पुन्हा ही पट्टी अशी फोल्ड करायची बघा. ती इथं फोल्ड करायची आणि यावर आपल्याला शिलाई येऊ द्यायची. आता या पट्टीवर आता ही शिलाई आपण 4 किंवा 5 नंबरची देऊन घेऊ, कारण नंतर तिथं आपल्याला हात शिलाई करायची असते. अशा पद्धतीने आपण दुसरी देखील बाही तयार करून घेतली आहे सेम. हे बघा आता दोन्ही बाह्या आपल्या तयार झाल्या. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. तर शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करायचे तर ते तुम्हाला इथे दाखवते. हे बघा बॅक पार्ट घेऊ. तर हा बॅक पार्ट सरळ घ्यायचा आहे, म्हणजे सरळवरती सरळ आपल्याला ठेवायचा आहे. बघा हा सरळ पार्ट आहे. तर बघा हा सरळ पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट देखील सरळ घ्यायचा आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. तर हे बघा आता हा आपला पुढचा गळा आहे, तर हा मागच्याच गळ्याच्या साईडने आला पाहिजे. हे बघा सरळवरती सरळ ठेवून. कधी कधी काय होतं उलट सुलट देखील हे पार्ट जॉईंट होता शोल्डरचे. त्यानंतर बघा आर्महोल देखील आर्महोलच्या साईडने आला पाहिजे. ते बघा फ्रंटचा आर्महोल आपण 1 इंचावर घेतो, बॅकचा 1.5 इंचावर घेतो. त्यांच्यामध्ये असा गॅप देखील आला पाहिजे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे. तर हे बघा आता इथं आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ. तर इथे मी शोल्डर जॉईंट करून घेते. व्यवस्थित एकावर एक ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायची. इथे त्यावर डबल शिलाई देऊन घेऊ आपण. तर बघा
आपण डबल शिलाई देऊन घेतली शोल्डरला. आता सेम दुसऱ्या साईडचं पण आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊ. सरळ आहे, सरळवरती सरळ हा पार्ट ठेवायचा. मोंड्याच्या बाजूनीच मोंढा आला पाहिजे. तर हे बघा इकडे, हे बघा असं गळ्याच्या साईडनी पुढचा गळा आला पाहिजे, मोंड्याच्या साईडनीच मोंडा आला पाहिजे. लक्षात घ्यायचे. मी पुन्हा पुन्हा का सांगते, कारण खूप मिस्टेक होती, उलटसुलट पार्ट जॉईंट होता. त्यासाठी हे काळजीपूर्वक तुम्हाला स्टिच करायचे. तर हे बघा इथे आपण आता शोल्डर जॉईंट करून घेऊ. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन परत त्यावर डबल टिप येऊ द्यायची आपल्याला. ते बघा अशी शोल्डरला आपण टिप देऊन घेतली. आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो स्लीव जॉईन करायचा आहे. पण आपण या पार्टमध्ये आता एवढं शिकलो तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तो स्लीव कशी जॉईन करायची, पायपिंग कशी करायची ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे, बॅक पार्टचा टक्स कशा पद्धतीने द्यायचा, त्यानंतर कमरपट्टी कशी अटॅच करायची, फ्रंट पार्टला आय हुक पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची, शोल्डर जॉईंट केले आपण या पार्टमध्ये, शोल्डर पण कसे जॉईंट करायचे, त्यानंतर आपण स्लीव देखील खालून फोल्ड केली. तर स्लीव कशा पद्धतीने फोल्ड केली, तर बघा स्लीवला आतमधून आपण वेगळ्या साईडचं अस्तरचं कापड लावून फोल्ड केली. तर ही देखील तुम्हाला टेक्निक मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली. तुम्हाला जर ब्लाऊज पीस कमी येत असला तर कशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. समजलं? तर आत्ता या व्हिडिओमध्ये आपण एवढं शिकलो आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचं जे आहे ते कंटिन्यू करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपली ही जी सिरीज चालू केली आपण फ्री शिवण क्लास, घर बसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, तर या सिरीजला तुम्ही सर्वजण खूप भरभरून प्रेम करत आहात. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.